हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जहनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. अर्जुनो तो मातलील ಒಟ್ಟು ಸ್ವರ್ಗಲೋಕಾಕ್ ಪ್ರಯಾಣ करता इंद्राक पळयता इंद्र सभेर ताका स्वागत करताची थंय इंद्रो अर्जुनाल सर्व रितीची विद्याभ्यास करयसिता. मागीर चित्रसेन म्हळेले एक गंधर्वाल मित्र जाता तो त्या वेळार उर्वशीक चित्रसेनो तुकाची अर्जुन नर्तन करतना पळयत आशिल्लो ताका बिनी तुगेल वैरी मनस कितकी तूं तागेल सॅबी त्या करून नज्ज म्हणटना तिकाय अर्जुना पळोवन जोर आसक्ती आयिल आशिल्ली. तशी सीदा ती अर्जुनाले अर्जुनाले अरमनेक वता. अर्जुन तिरस्कार करता तिका म्हळ्यार तूं म्हगेले मलगडे म्हगेले पिज्जाले बायलेले समान जाता तूं म्हाका असो समान जाता तुगेलो ओटो हांव जीवन करना तशें पळय म्हूण म्हणटा. त्या भुलोकांत हांगाचे नियम तशें कसले ना हांगाचे धर्मो विंगड म्हूण कशें सांगल्यार तो आयकना. उर्वशी कोप येता. ती शाप दिता तूं नपुंसक जा तूं स्त्री जा गायन नर्तन करचें तशी जावो म्हणून. कडेरी ताका बेजार जाता तो इंद्राले वचून अशें जाल्लें म्हणटा इंद्र सांगता व्हडणे तीण दिलेलो शाप तुका अज्ञातवासा कालारी उपकारा येता. हांगा लोमश महर्षी इंद्राले आस्थानाक येतना तांणी अर्जुना पळयताची. अर्जुन कोण इत्ते कसले पुरे लोमश महर्षीक इंद्र सांगता. कडेरी इंद्रूय अर्जुनूय लोमश महर्षीले की एक धर्मरायाक आमगेले एक संदेश दिवका म्हणून काम्यकवना पेटयताची. काम्यकवनाक लोमश येवन धर्मरायाला पुरे विशय सांगताची. हंचाण हस्तिनावतीन धृतराष्ट्र संजया लागी तागेले चेडवाल विचार करतरस कसले जाता की हें पांडवांक उपटळ दिला विंगड बाद दिला विंगड तांतूय तो अर्जुन दिव्यास्त्र पुरे पावला एश कई कसले जाता की म्हगेले चेडवाल गती म्हूण. कडेरी धृतराष्ट्राक संजय सांगता वय न्हय तूं सांगचें तुवें कसं म्हूण सुरू दुखून कोरका आशिल्लो त्या पळय करनाशी आतां दुख्ख पावन कसं प्रयोजन म्हूण. मागीर महाभारतांत अरण्य आसतना पांडव कशी आहार घेता आशिल्लीची म्हूण ताजी विचार सांगताची. आनी हांगा संजयाल न्ही धृतराष्ट्राल उत्तर जातर आसतना संजय धृतराष्ट्रा सांगता खाली तुगेल चेडवालेक चुकी निमती येद्दोळ ते पांडवान मांत्र प्रतिज्ञा केलेली तांकां कशें मारता म्हणून. जाल्यार कृष्ण दृष्टद्युम्न दृष्टकेतू सकड जनान आतां प्रतिज्ञा केला कौरवांक कशी जाल्यार सोणाचें म्हणून. हे प्रतिज्ञे विशयी संजय धृतराष्ट्राक सांगता. हांगा इतली काणी जातना आमी महाभारत तात्पर्य निर्णया ಒಟ್ಟುची हे पळयता म्हूण जाल्यार इतले हांगा जातर आसतना महाभारतांत थंय कृष्ण कैलास यात्रेक वता. ಸ್ವಲ್ಪ तो विचार आमी तात्पर्य निर्णयांतलो पळोवया. कृष्ण केदना हे हांगा पांडवांक पळयिल्लें न्हू ताणें आनी द्रौपदील द्रौपदीक पळोवन द्रौपदील चेडवांक पुरे घेवन सुभद्रेक अभिमन्यूक सुरवेक द्रौपदील चेडवांक तांणी व्हरताची पंचालात नरेश. मागीर कृष्णाला पेटोवन दिता. ही काणी पुरी आमी महाभारतांत पळयला. सुभद्रे अभिमन्यूक घेवन द्वारकापट्टण आयला कृष्ण. एक पंत आलोचन करतकय कसलें म्हूण म्हळ्यार कृष्णावतारा येवचे पशी फुडेची हांवें शिवालेक सांगिल्लें कसलें म्हूण म्हळ्यार हांव भुंयचेर कृष्ण जेवन येतना असुरमोहन म्हूण म्हणचे ताका कोणें मध्वाचार्यांक ह्यो कृष्ण सामान्य तपस्नी करतलो काय व्हड देव न्हय म्हूण तांकां
जाव का इत्याक म्हण म्हळ्यार तांकां देव गिव म्हूण कळ्ळें कुडलें ते कसं की एक विपरीत जाता तांचे पशी तांकां कशी संहार कोरका म्हणून लेखला तशी संहार कोरका ताजे खातीर तांकां हांव देव म्हूण कळूनच देव म्हूण कळूनच जाल्यार रुद्रा ताण सांगू सांग कृष्णावतार घेवन येतना असुरा मोहना खातीरची म्हळ्यार तांकां भ्रमे घालचे खातीरची असुरांक भ्रमे असुर पुरे आतां राय जावन आयलेत न्हय त्या रायांक पुरे भ्रमे घालचे खातीरची तुका तपस्या करून तुगेला वर घेतील वरी आनी नाटक करता म्हूण तशी सांगोस ताणें त्वाम आराध्य तथा शंभो ग्रहीष्यामी वरम सदा द्वापरादौ युगे भूत्वा कलया मानुषादिषु द्वापर युगांतो मनुष्य अवतार घेवन येता पळय तेदन तुका आराधन करून तुगेल्याक वर घेता म्हूण सांगून द्वापरादी म्हूण हांगा दिला कसल्याक म्हूण म्हळ्यार द्वापरादी म्हळ्यार आमी सादारण द्वापरादौ युगे म्हळ्यार द्वापर इत्यादी युगांतो म्हूण हांगा तशी द्वापरादी न्ही कृष्णान अवतार घेतील द्वापराचे कडे वेळाक न्हय म्हळ्यार द्वापर आनी आदी आदी म्हळ्यार खंयचे कृतयुत्रेता युगाचे ताजे नंतर द्वापर युगा अंत्यार कृष्णान जन्म घेतला म्हूण तशें आमी आलोचना करपाक जाता आनी म्हणटकी शिवा रुद्रा तूं तुगेले एक कल्पित आगम म्हळ्यार तुगेले कसं की एक हाजवेरी त्या असुरांक पुरे मेगेल वैरी कोपेवची तशी कोरका आनी लोकाक म्हळ्यार आमच्या गोपय येन गोपय म्हळ्यार म्हाका लोकांक म्हाका रहस्य जेवणाशी तशी कोरका म्हळ्यार निप्पन बेसका म्हण न्ही कृष्ण परमात्मा म्हूण कळूनच कोणाक तांतूय मुख्य असुर जनांक कळूकनच इत्याक म्हळ्यार ऊर्ध्व लोकाक नैनतला तांणी मस्त सकट साधन केला असुर जनान राय जावन येवन तांणी काही ऊर्ध्व लोकांच्या आमकां कश्टच असुरान अधोलोकाक वचुका ते नियम तशी तो कृष्ण तागेल्या सांगतना तेदना थंय रुक्मिणी देवी येता रुक्मिणी देवी तागेल्या कृष्णाला उलोवच्या येता कृष्णान रुद्राक प्रसन्न करून बर घेता म्हूण म्हळ्यार रुक्मिणीक गोतस आतेक नेमन जावका न्हय रुक्मिणी सांगता काही कृष्णाक चेडवांक उत्पादन करच्या गोतना तो देव न्हय सर्व सृश्टी करच्यो तोच जाल्यार रुक्मिणी सांगता काही कृष्णा म्हाका बलिश्ट जावन आशिल्लो एक उत्तम पुत्र जावका म्हूण कळ्ळें त्या वेळाक तिका एक पुत्र जल्ला जाल्यार आतां आनीक एक उत्तम पुत्र जावका म्हूण म्हळ्यार कसले जावो एक कोरका देवाले म्हूण म्हळ्यार एक उद्देश तीन सांगले म्हूण जालें कडेर असुर मोहना खातीर कृष्ण कसो करता तो गरुडारूढ जावन बदरिकाश्रमांत चमकला ते हरिवंशांतो आमकां मेळटा भविष्यत पर्वांतो हरिवंशांतो कृष्ण कसं करता यादवांक गेले सभेन तूं सांगता की हांव पुत्रा प्राप्ती खातीर रुद्राक तपस्स करूस म्हाका हांव कैलासा यात्रे वता त्या वेळार हांव ना म्हूण कळून तो पौंड्रक वासुदेवस पळय तो आक्रमण करूं येवच्या पुरो तशें जावन सर्व जन तुमी द्वारका नगराचे बागेल कोटे बागेल घालून बैसुका भायर वच्चे बेटे वच्चे विहार करचे त्या पुरे नक्का म्हूण सांगून उग्रसेनू सात्यकी उद्धव हांकां पुरे द्वारका नगर रक्षणेक राबयता आनी तो गरुडारूढ जावन बदरिकाश्रमांत येता त्यांनी जावन तागेले आश्रम बदरिकाश्रमाक व्यासाश्रमय म्हणटाची नारायण आश्रमय म्हणटाची कृष्णूची थंय व्यास नारायण नरनारायणांनी जावन बदरिकाश्रमा आशिल्लो म्हणून पुरे जना गोतस पळय आनी थंय रुद्राक सुरेख सांगला न्हू ताणें एश मोहम सृजाम्याहून यो जनान मोहयिष्यती रुद्रा हांव दुर्जनांक दुर्जन म्हळ्यार कोण त्या वेळाक राक्षस पुरे राय जावन आयलीच पळय तांकां तांणी दुश्टचे आतां शिशुपाल आदी कितली जन आशिल्ली जरासंध शिशुपालो साल्वो हांणी पुरे तशी तो सांगता तसो हे रुद्रा हांव हे दुर्जनांक मोह हाडोच खातीर एक म्हाका जाय जाल्यार तशी एक हांव हांगा कर्म करता तशीची तूं लेखील तशी कोरका एक असुरां खातीरच एक नवें शास्त्र निर्माण करी म्हणून रुद्रा सांगता तो आनी लोकमोहन कार्य ताजी निमती ताजे खातीर जावन हांव तुका आराधन केल्या बरें करता म्हूण तो सांगता म्हळ्यार असुरान वेद इत्यादीक वाजिल्ले म्हूण जाल्यार तांकां मागीर ताजे रितीर तांणी केल्लें म्हूण जाल्यार तांकां चांग लोकां वच्चाक दिवूंक जाता पळय सत्शास्त्र
आराधन करचे म्हणटा ते आश्चानच जाल्यार कुमत दुशास्त्र स्वीकार करका म्हण तशी ताणें म्हणचे हांव ताजे मोहक जावन एक बुद्धावतार घेता तशी हांव बुद्धावतारांतू तांकां एक दुशास्त्र म्हळ्यार लोकमोहक जावन असोच एक शास्त्र करता तुवें ददीची इत्यादी महर्षींक सांगून दुष्टशास्त्र प्रसार करी म्हूण शिवपुराणांतू ह्या विशय येता ददीची शिवभक्तो विष्णुद्वेशी विष्णू वटो तो लढाई करता विष्णुचक्र तो सुदर्शन चक्र निस्तेज करता तागेले उदारांत तो ब्रह्मांड त्रिमुर्तींक पळय दाखोवन त्याचे पळय तूं हांव तुगेल्या पैकी कितले बलिश्ट म्हणून पळय म्हणून विष्णुकथान दिव्य दृश्टी दिवचे असल पुरे मोहक काणी जनांक मोहन करूंक विष्णू सर्वोत्तम न्हय म्हूण म्हणलेले एक मोहन करचे खातीर असल पुरी काणी ददीची ऋषी इत्यादी श्रेश्ठ करताची हांगा अथत्य आनी विथथ्य म्हूण म्हणटाची अथत्य म्हळ्यार शिवान कसने पळय एक शिवपुराणांत येता कसने ब्रह्मनी विष्णू शिवाले लिंग कितली पंदास कितले वैरस म्हणून पळोवचे खातीर वचून ते पळय पट्टी सांगचे ब्रह्माले एक माते काडचे असल पुरे काणी आमी शिवपुराणांत पळयतात न्हय हे पुरे निजावन खंय न्ही असल एक फट्टी काणी शिवान सृश्टी केल्ली म्हूण जेवो अथत्य म्हळ्यार जटा रुद्राक्षी भस्मादी धारण हे पुरे कोरका म्हळ्यार आचरण शिवान करचें म्हूण वितथ्य म्हळ्यार परमात्माल गुण ते खंयचे सर्वज्ञत्व सर्वशक्तित्व सर्वव्यापकत्व ते पळय मेगे लागीं आसा म्हूण सांगचें वायून हलाहल विशपान केल्लेले ते विशयूय हे नाशी सर्व विशपान हांव केल्लेले हे पुरय शिवपुराणांतू मेळटा पळय आमकां जाल्यार हे परमात्मान ताका आज्ञा केलेली देखून ताणें ताका होगळसून घेतल्यार कसले दोश येनी म्हूण म्हणटाची कडेर आत्ता कृष्ण शिवा ह्या पळय उतर सांगिल्लें सत्य करचे खातीर बद्रिकाश्रम आयला सर्व ऋषी मुनी त्या शिवाक पूजन करताची कडेरी रात्री ऋषी मुनी मध्येंतू कृष्ण बसला रात्री शिवाल मध्येंतू ऋषी मुनी मध्येंतू कृष्ण बैसून असताना घंटाकर्ण आनी कर्ण म्हणलें दोनी पिशाचे येयले त्या शिवाल्याक आदेश घेवन येयलीची कृष्णा पळोवचे खातीर द्वारके वच्चाक कडेरी कृष्ण रात्री नमे त्या वेळार तो ध्याना बसला कडेरी पुरे कडेन खयाची मृग पुरे मारन खयाची देवाल अनुग्रह म्हूण म्हण्याची हे कृष्णा विष्णू माधवा अच्युता नमस्कार नमस्कार म्हूण सांगून तांणी वडवडान म्हूण येतर आसाची रात्रौ कृष्णे मुनिः मध्ये निमिष्टे घंटाकर्णः कर्णनामा पिशाचो समायातं गिरीशेन प्रदिष्टौ कृष्णं द्रष्टुं द्वारकां गंतुकाम हे आमकां हरिवंशांतू ही काणी आयकुच्या मेळटा कृष्णान रात्री दिव्या उजवाडा ध्यानाक बसला खंय त्या वेळार विष्णू कृष्णा माधवा अच्युता नमस्कार नमस्कार म्हणून सांगूनची एक पिशाची सैन्य येतरस मस्त पिशास ओट्टू येतरसाची आनी वो मारतरसाची कृष्णाक उडगास करताची कृष्णाक नमस्कार म्हूण म्हणटाची देवाक नमस्कार म्हूण म्हणटाची आनी मृगाक खायाची आमकां देवाल अनुग्रहारी जितली सकळे मृग हांगा मेळ्ळा अशी तशी म्हूण कसो गो तसो कडेरी हांगा तें सैन्य कोणालें म्हूण म्हळ्यार तितलें पिशाचांगेल सैन्य घंटाकर्ण आनी कर्ण म्हूण म्हळ्यार दोनी पिशास न्हिजावन तांणी कुबेराले कामाचे पुढे शिवभक्त जावन आशिल्ली तांणी फुडले हाजे पुढे छांतो शिवभक्त जावन आशिल्लीची तांणी कसो केलो कसो शिवभक्त म्हळ्यार कितले कट्ट शिवभक्त म्हळ्यार तांकां कृष्णाल नांव कन्ना पळोवन नच कन्ना पडल्यार शिव 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 म्हणटवर आसताची कृष्णाल नांव कन्नार पळोवन नच विष्णू आमी विष्णू न्ही वैष्णव न्ही आमी स्मार्त म्हूण सांगून तशी तांणी कसो केलो कसो कन्नाक गांठ बांदून घेतिल खंय तशें जावन तांकां घंटाकर्ण म्हूण म्हणलेलें नांव आयलें कळ्ळें कडेरी शिवाल तितलो व्हड भक्त न्हय शिव तांकां अनुग्रह करता प्रत्यक्ष जाता तांणी शिवाले निमगे ताचे म्हाका आमकां मुक्ती जाय म्हूण तेदर कृष्ण शिव सांगता हांव मुक्ती दिवचे मोक्षधामाचे अधिकारी हांव न्हयची न्ही मोक्षधामाचे अधिकार गेलेले जेन्ना मान मुक्ती दिवचे अधिकार आसता तुमी मुक्ती जाय म्हूण जाल्यार द्वारकेचो
आदिश जावन आसात कृष्ण तागेल्या वचेची बदरिकाश्रमांतू ताका वचून मेळेची म्हूण म्हणटा तशी त्यांनी कुबेराले सांगता ताणें शिशी म्हणलें रुद्रान म्हूण तेन्ना कुबेर तांकां वैष्णव दिक्ष दिता म्हळ्यार विष्णू मंत्र उपदेश दिता कडेन तांणी बद्रिकाश्रमा वतर आसाची बद्रिकाश्रमा कृष्णा सोदून वतर आसतना खंय कृष्ण म्हळ्यार कोण खंय आसता निमून घेवन येतर आसाची कडेन कृष्ण थंय ध्याना बसतना कृष्णाक निमगेले तूं कोण म्हूण तो सांगता हांव एक यादव तुमी पिशास न्हय हें प्रशांत जावन आशिल्लें बद्रिकाश्रमा तुमी येवच्या न्हय वचेची कडेन कृष्णान सांगता तांणी म्हणटा की तूंच सांग देखून आमकां हांगा काम आसा आमी हरी ध्यान करताची म्हूण सांगून आमकां विष्णू ध्यान करूं आसा म्हूण जाल्यार जन्म तांगेले जन्म पिशासात न्हय तांणी कसं करताची मांस खाताची रगत पित्ताची उदक पित्ताची आनी उदकानाची न्याल बल्ली करून दर्बी घालून तांगेले ते बेट करूं येईल सुणी प्रस्न तांकां दूर धांवडायताची आनी बैसून ओम नमो भगवती देवाय म्हणून विष्णू मंत्र जप करताची ओमकार जप करताची आनी परमात्मा आपयतात तमी कृष्णा हरी अच्युता गोविंदा आमकां तुगेल सुदर्शन चक्रान संहार करी हे पिशास जन्म वच्चो आमकां मुक्ती दी म्हूण ध्यान करता रसाची कृष्ण तांकां हृदय कमलांत दिसतकय कळवे कडेरी ऋषील मध्येन तो कृष्ण आपळिला तांणी जाल्यार तो कृष्ण देव म्हणून वचनाशी तांणी पिशास योनी नवतांनी पिशास जातीक अनुगुण जावन आशिल्ले पिशाच जातीक एक समजावन आशिल्लो सकडी चेष्ट म्हळ्यार एक ते एक जन्माची चेष्ट म्हण आसता आतां आमी मनुश्य म्हळ्यार मनुश्य कशी आसता तशी वाग म्हळ्यार वाग कशी आसता तशी एक उपाधी म्हणटाची तशी करून पळयला तांणी जाल्यार ताका विरोध करून आमी हांगा ध्यान करताची म्हूण म्हणला जाल्यार तांणी ध्यानांत कोणा पळयले तेच कृष्णा पळयले दृश्टवा हृदय स्थितम तौ तु कुतूहल समन्वितम तांकां भारी आश्चर्य जातकय कळवे भायर पळयलेले कृष्णाक आमी ध्याना बसून हृदयांत दिसता न्हय म्हूण सांगून भारी कुतूहल जालें तांकां फुडले उठान नांदताकय आतां देवा पळयले देवा कसलेपणी अर्पण करता न्हय अर्पण करता तांणी कसं अर्पण करचें तांकां कांय तेच म्हळ्यार पळय तांगेल पिशास जाती अनुगुण जावन चेष्ट करताची म्हळ्यार तांणी खावचें कसं न्हय मांस वैवे नरमांस तें तांणी तांतूय उत्तम शरीर म्हळ्यार ब्राह्मणाल म्हणून वतच तांकां तशी कृष्णा तांणी निवेदन करताचें केन्नाय आमी खावचें आमी निवेदन करून खावका म्हणच न्हय कृष्णा तांणी कसं निवेदन करताचें गोचवे ब्राह्मणाल एक शव हाणू मडे ब्राह्मणाल एक शरीर मेल्लेलें शरीर हाणू निवेदन करताचें तांगेले मनांतू उत्तम जावन आशिल्ले देवा निवेदन करका तांणी खावचें मांसाची ते मागीर कसं न्हय मेल्लेलें मांस जिवंत हाजी न्हय पिशास न्हय तांणी दीश मारून न्हय खावची तांणी कडेरी तांणी एक ब्राह्मण शरीर मारलेलें ब्राह्मण शरीर हाणू कृष्णाक निवेदन करताचें तयोः प्रसन्नो भगवान स्पृष्ट्वा गंधर्व सत्तमो चकारक्षण मात्रेण दिव्यरूप स्वरान्वितौ देवाक संतोष जाता पळय आमी बेडर कण्णप्पा म्हूण एक काणी आमकां सांगनासतना आशिल्ली भक्तू तो शिवभक्तू ताणें शिवाक कसले ताणें बेट करचें रान्नांत पुरे मृगा मांसांनी पुरे तेंचे ताणें खावचें तेंचे हाणू शिवाक ताणें निवेदन करचें थंय सुची शिवपूजा करतले ब्राह्मणांनी पुरे ताका शौचास ताका बिश्टेचें आसता ताका शिवाल विग्रहालय येवचें सोडूना कडेर म्हणटन तांणी पुरे वतर ताणें शिवाल विग्रहालय येवन मांस निवेदन करून तेंचे ताणें खावचें कितलो व्हड भक्त म्हूण त्या ब्राह्मणांक दाखयतो शिव त्या ब्राह्मणांक हागेल भक्ती दाखोवचे खातीर ज्ञानी न्हय तो अज्ञानी एक बेटेकार जाल्यार भक्ती ताका तितले शिवाल एक दोळे दुखून रगत येता शिवाल दोळे कसकी दुख जाला म्हण तागेले एक दोळो बाणान काण शिवा दवरतकय तो लिंगाक आनेक दोळे दुखून रगत आनेक दोळ्याक येता शी करता तो पळय ताका 2 दोळे कुरडू जाता तितलो व्हड भक्त म्हूण दाखोवत ते तशीच तागेले ताण खावचें कसं आसा तेंच ताण निवेदन करचें हांगाय तशें तें घंटा कर्ण निकर्ण म्हळ्यार पिशास तांणी कसं खाता तेची जाल्यार देव ताजेन संतोष पावता देव दिल्लेलें निवेदन पुरे घेता म्हूण आमी लेखताच पळय ना आमी नैवेद्य कसं दवरलें तशी आसता पळय पुरे देवान खाल्लेलें घेतिल्लें सकड म्हूण ना न्हय ताजे खातीर धैर्यार आमी कशकी कोन्न दवरचें आमकां खातना मांद्र आमी रुचीची बारीची इंट्रस्टार करताची देवा नैवेद्य म्हूण करतना अठराशें करून दवरचें
कशी देव खाईना नव्हे म्हणून म्हणाल ज्याला रे देवा ताजे अप्राकृत जेवणाशिवाय प्राकृत रस आम्ही खाऊची प्राकृत प्रकृती दुखून देवानं दिलेलं ज्याला देव तांतो अप्राकृत रस घेता म्हणा कसं नाही म्हणा त्या भक्तिभावच पळय त्या घेता म्हणून सांगून हंगाय तिशी परमात्मान तांगेले भक्ती घेतली भक्ती घेऊन तांक प्रीतीनं स्पर्श करत काही देवाला स्पर्श मात्र ना त्यांनी गंधर्व जत्ताची म्हणून आणि त्यांनी ताक अर्पण केलेले ब्राह्मण शवस नव्हे ते वपास वांचून पेटयता कळवे मागीर त्या पिशास गंधर्व देह मेळ्ळा नव्हे वपास त्या गंधर्वाल काम करचे नर्तन करचे गान करचे स्तोत्र करचे कृष्णाला पूजन करताचे मागिरी कृष्ण तांकां सोडता आणि कैलास पर्वतावयर बैसून जनाम पुरे ताण सुरेख म्हणला नव्हे जनांक मोहित असुरांक असुर म्हळ्यार असुर कोण देव जावन राय जावन येयले तांकां एक भ्रमे घालचे तशी तांकां दिसकन कृष्णय रुद्राक तपस करता तो काय देव देव म्हणटाल देव काय नाही तो एक सामान्य गल्ल यादव म्हण दिसकन ताजे खातीर तो तपस करता कळवे तपस्यो शिवा करता म्हणून दाखयता जाल्यार न्ही जावन ताण तपस्या करच्याक ताका पुराय जनान ताका तपस्या करून मोक्ष पावचे ताण कोणा तपस्या करचे तो तागेले गुण पुरे उडगास करून बसत काही कळवे पळयतल जनाक वो रुद्रा तपस्या करता कैलासार बैसून म्हण दिसत नव्हे तशी ताणें म्हणला कसले कृष्णान शिवाक सुरवेरी म्हणला काही पूर्वम तेन उदितम यत्तत् लोकान मोहयतांजसा शर्वम प्रतितवाहम तु कुर्या 12 वत्सरम आव 12 वर्षपर्यंत तुका तपस्या करता कळवे तेदना असुर जन पुरय तुगेल विषयांतो मोहित जताच तू तांकां मोहित जवतसे तसल पळय ईश्वराले वैभव शिवपुराणांत पुरय आस तोची सर्वोत्तम तोची सर्व तशी पुरय त्या तू तशी तांकां हें करे कसलें माय करे भ्रांती घाली आवय कशी तुका तपस्या करता म्हणटना वो ईश्वर ओड म्हण लेखून तांणी तुगेल तपस्या करतात नव्हे 12 वर्षपर्यंत तपस्या करत देवते त्या वेळार असुराल बाद नाश निश्चिंत रस्ताची म्हणून शिवाक ताण सुरवेक सांगला पूर्वम तेना उदितम सुरवेकचे ताण कृष्ण अवतारांनी घेऊन येताना शेष जत्ता म्हणून म्हणटा तेदनाचे कडे रे कृष्ण कसं करता काही गोष्ट एक दिसो गुरुक 12 राशींतू गुरुन वर्षा एक राशी गुंचे बृहस्पती गुरु म्हळ्यार आता आमगेल जातकांत गुरुग्रह म्हणच पळय बृहस्पती म्हणटा वर्षा एक ग्रहांत आसचे न्हय तो एक दीस भितर 12 राशींत बृहस्पती गुंडायत काही कृष्णाला इच्छा नव्हे एक दिसूच 12 वर्ष दिसता म्हळ्यार 12 राशींत गुरून संचार करच्या जातक गोतशी जना गोतस 12 वर्ष जावका कृष्ण कसं करता एक दिसांत बृहस्पती 12 राशींत संचार करीसीत नव्हे बृहस्पत्यमान म्हणस आता आमगेल चांद्रमान सौरमान सकाळ तशी बृहस्पत्यमान म्हणस त्या बृहस्पत्यमानार 1 वर्षाचे 12 वर्ष जत काही सौरमासांत 1 दिवस तशी कृष्णान 1 दिवस केलेलं तपसूची 12 वर्षा तपस म्हणून पुराय जना दिसले म्हण सांगून तशी 1 दिसांतूची 12 राश असत न्हय प्रति राशीक एक वर्ष करता 1 दिसांतुलेच प्रति राशीक वर्ष करून उपासो ते राशींत कसलो उपासो तशी त्या म्हळ्यार आता आमी तपस्या ध्रुवाल तपस पळयला मसचेर तपस करतना पळयता पळय आमी सुरवे 1 म्हयनो फल वस्तू कंदमूल न्ही खावन मागीरचे म्हयनो पाल्लो खावन मागीरचे म्हयनो उद्दा पिवन मागीरचे म्हयनो वारें खावन तशें पुरय पळय एका भशेन एका कठोर नियम घेवन म्हयन्या एक नियम घेवन तपस्या करतात न्हय तशी तो 1 राशी 1 नियम घेवन तपस करता तशी सांगतात न्हय मासव्रतय तो करता काही 1 दीस भितरी भक्तांक 12 वर्षाचे व्रताचे फल मेळचे खातीर कृष्णान तशें केल्लें म्हळ्यार 1 दिसांतू 21,600 पंत 21,600 पंत हंस मंत्र जप करचे म्हण आमगेले श्वासोच्छ्वास 1 दिसांत 21,600 पंत जाता कळवे म्हणटना 1 दिसाक 12 वर्ष म्हळ्यार 21,600 श्वास काडल्यार 12 वर्ष जाल्ले म्हण दाखयल्या वरी जालें न्हू ताणें तशी या श्वासा विभागानाची वर्ष व्रत मासव्रत दिनव्रत पुरे कृष्णान केल्ले म्हणून हे आमकां कश्ट दिसच्या पुरो मना होच्याक जाल्यार ज्ञानी जनांक कळत या पुरे कशी केल्ले म्हूण सांगून तशी गरुड
त्या वेळाक गरुड समित आणदितके चक्र सुदर्शन चक्र फुल आणदितकी पांचजन्य शंಕು ಕೃಷ್ಣಾಕ್ ಸರ್ವದಿಕ್ಕಾನೈ ರಕ್ಷ ಕರ್ತಕೈ ತಗಲ್ ನಂದಕ ಕಡ್ಗ ದರ್ಬಿ ಹಾಂಡಿತಕೈ ಗೋಮೋದಕಿ ಗದೋ लागीची कृष्णा लागी असून तागेल परिचर्य करतकೈ शार्ंग धनुसाच्या देवतेसनं शार्ंग धनुसು ते मुखार रब्बून विष्णूक रक्षण करता या पुरय श्रीकृष्णाल शंखचक्र आदी पुरे आम्ही जड म्हणलेकला जड वस्तू आमकां चक्र एक जड वस्तूशी दिसतं ते वै लोखंडान केलेलं की बांगरान केलेलं की तशी जड वस्तूनी जाम त्याने तांनी पुरे मूर्तिमंत देवती त्यांनी पुरे तशी कृष्णान तपसी करतना ये तागेले नंदकी खड्ग नंदकी कौमोदकी शंख चक्र मात्र नाही ब्रह्म इंद्रादी देवते सनकादी योगी दक्ष इत्यादी प्रजापती सर्वही त्यांनी येऊन परमात्माला सेव करत रसके कडेरी कृष्णान कोणाक तपसी केलेले जगत्या दृष्टीन कृष्णा कोणा तपसी केलेले ईश्वराक नव्हे म्हणताना ईश्वर कसं करता पत्नी समेत जाऊन तो कृष्णाक आराधन करू येता जाल्यार पुराय जनाक कसं दिसता अज्ञानी जनांक दैत्य जावन ते असुर जावन आशिल्ले असुरांक म्हळ्यार असुरात राय जावन आसाचे पळय तांकां पुरे कशें दिसता ईश्वर कृष्णाक प्रत्यक्ष जाल्ला म्हण दिसता न्ही जावन ईश्वरान कृष्णाल तपस्सा ओलवून येवची म्हणना कित्याक म्हळ्यार कृष्णाल प्रती ताणें तपस्या करता कृष्ण सर्वोत्तम देवती न्हय तो न्ही जावन कृष्णाक सेव करचे खातीर पुराय घेवन धांवन येयला कोणाक तागेल बायलेक तागेल गणांक पुजा सामग्रीक पुरे घेवन भक्तीन धांवन येयला तो हांगा जाल्यार बायचे जनाक कशें दिसता म्हळ्यार रुद्र कृष्णाक प्रत्यक्ष जाल्ला म्हूण सांगून तशी आतां हांगा सांगताची कशी म्हळ्यार वादिराज स्वामी कुमारश्चित पितरं वंदमानं प्रतिनानाम रुद्रोपयंतं भूरेर्धातारं सत्पतिं गणीशे सुतस्त्वं बेशजा स्तुतस्त्वं बेशजा रास्यस्मे म्हळ्यार सांगता रुद्राक सांगता तो हे रुद्रा कृष्ण असुर मोहनाक कतीर कैलास आयलो तुगेले तपस्वी केलेले कळवे आता म्हालगडे दाखल्यांक कसकी उद्देश रेखाक पण नमस्कार करताची करनाच म्हणना जाल्यार दाखल्यान ते म्हालगड्यान तांकां पांय धरचे नमस्कार करचे ओपून घेवचे न्हय म्हणस ताका म्हळ्यार पाप येता तांतो म्हणून धाकल्यान म्हालगड्यांक नमस्कार करचे शिवाय म्हालगड्याल करीन धाकल्यान नमस्कार करून घेवचे न्हय पाप येता तशी आतां कृष्ण तुका आन तूं तागेला पशी सान तूं कृष्णान तुका तुगेल खातीर तपस केला म्हणून जगत्या दाखोवन घेतना ते पाप जनक म्हणून तुका गोतच न्हय पाप जत म्हणून तुका गोतच न्हय त्या भय्यानची तूं भक्तीन दीर्घ नमस्कार केला कृष्णाक कळवे कृष्ण तुका होगळसी तरस स्तुती होगळसूच म्हळ्यार कृष्णान तागेले शिव मंत्र सांगल्या वरे कर शिवस्तुती केल्ल्या वरे करची न्हय कळवे ताजे खातीर तूं मोक्ष मेळेल महापुरुषार्थ तूं दिता म्हूण सांगून तुका तूं कृष्णाक होगळसिला म्हणटना ऋग्वेदांत ते मंत्र स्तुतस्तं पेशजा रास्यस्मे म्हूण तसल रुद्र तूं म्हाका आमकां भवरोगाक औषध जावन आसचें ज्ञान दी पळय आमी रुद्राक मनोकारक म्हणजे ताजे खातीर आमगेलें मन दृढ जावन तूं परमात्माल वयर आसचें तशी कोरून दी त्या म्हळ्यार तूं परमात्माल वयर दृढ मन दवरून घेवन आसा म्हूण जालें आतां रुद्र पुरे घेवन येयला न्हू बायलेक प्रमथ गणाक आनी पुराय हें घेवन येयला तो कसोलें कृष्णाक अर्चन करच्याक ते जगत येजना दिसना शिव थंय प्रत्यक्ष जाल्ला म्हूण मात्र दिसता तो येवन कसं करतकय कुसवे कृष्णाल दोन चरणाक पांय पडतकय मात ते बागसोन पांय पडतकय कळव्या तेदना कृष्णूची सर्वोत्तम म्हूण सांगून कृष्णाक स्तुती करतकय तेवे कशी न्ही म्हळ्यार ब्रह्म ईश म्हळ्यार आपण तुका केशव म्हणटाच म्हळ्यार म्हाका न्ही ब्रह्माक तुवेची जन्म दिल्लो तशें जावन तुका केशव म्हणटाची भूत भविष्य वर्तमान पुरे तुगेलो दिन जावन आस तूं नाशिल कसले नांगा ह्या भविष्यत पुराणांत अशें पुराय आस हे पुरुश आनी पुरुश सुक्त पळय तांतूली हेंची
पुरे अर्थ सुच तांतू चितना तारतम्य पंचतारतम्य पंचभेद म्हणटा पळय ते पुरे पुरुष सुक्तांतूय कळटा त्या पुरे तो आतां शिव सांगता खंय सांगून परत परमात्मूची सर्वोत्तम म्हणून हरी सर्वोत्तम स्तुती करता म्हणून सांगून हांगा मध्वाचार्य सांगताचे कडेरी कृष्ण रुद्रान सांगिल्ले रुद्रान म्हाका प्रत्यक्ष पळोवन अयोग्य आसुरी जनांक तांकां तांणी भ्रमित जावची रुद्रूची श्रेष्ठ म्हूण लेखोवची तेन्ना तांगेले पुण्य क्षीण जाता पळय तशी लेखून तो कसो करता तो रुद्राक स्तुती केल्या वरी दाखयता निजावन कसं नाही म्हणून म्हळ्यार तागेले रुद्र रूप ते तो स्तुती केल्या वरी दाखयता कडेरी रुद्र त्या पळोवन सर्व देवते सांगता हांव बद्द सांगता हांव कसो सांगता म्हणून आयकयात तुमी म्हणून विष्णु समस्त सुजनी परमो अभ्युपेय तत्तत् प्राप्य ये अहम अनिलोत्थ रमाभ्युपायः एष ह्यनेश निगमार्थ विनिर्णयोर्थो यद विष्णुरेव परमो मम चाब्जयोनी म्हळ्यार समस्त जन समस्त सज्जन जन जगत्याचे त्यांनी महाविष्णुक सर्वोत्तम म्हणून आराधन कोरका आव वायुदेव रमादेवी पूरय तकाची आराधन करतल जन विष्णु मेघलापशी ब्रह्मापशी लक्ष्मीपशी सकल जीव चेतन समूहापशी सदा सर्वोत्तम जावनसच म्हणूची सकल शास्त्रानं निर्णय केला हेंची निश्चय जावन आसूचे केन्ना हेंची उपासन करका म्हणटा सर्व देवते भारी भक्तिभावान कृष्णाक नमस्कार करता काय एतदेव परम वस्तु नै तस्मात् परमस्ति वः एष वो मोक्षदाता च एष मार्ग उदाहृतः हरिरीश सदा ध्येयो भवद्भिः सत्त्वमास्थितैः नान्यो जगति देवोऽस्ति विष्णुर्नारायणात् परः ध्यात्वा मां सर्वयत्नेन ततो जानीत केशवं परमात्मूची सर्वश्रेष्ठ तागेल्या पशी होड म्हळेल कोण्णा तोची मोक्षदायक तोचे मोक्ष मार्ग ताका केन्नाय ध्यान करका तागेल्या पशी होड देव म्हळ्या या जगत्यांतू ना तशावन म्हाका ध्यान करायची आणि विष्णू सर्वोत्तम म्हूण म्हणलेले तुम्ही अर्थ करून घेयाची हे हरिवंशांत हे मागीर पुरे विशय आस तशी या पुरे सांगतना सर्व इंद्रादी देवते हे ऐकून सुर्वेकतांनी ज्ञानी आणि चड ज्ञान संपादन त्यांनी केली काही परमात्मू सर्व देवोत्तम म्हणून देवतेंक गोतना म्हण काय ना जाल्यार ताका प्रमाण खंयचेच म्हळ्यार ते नाना बग प्रमाण आसतना माय जाल्यार कसं सकडी प्रमाण आसा ताजी त्या एक प्रमाणशास्त्र एक शास्त्रा दुखून एक शास्त्रां चड उण आसतना त्या पुरे आतां रुद्रान हरी सर्वोत्तम म्हूण सांगिल्ली देखून तांकां मना आशिल्लो संशय पुरे गेल्लो म्हूण हरी ते दोळतय कशी म्हूण म्हळ्यार हे भायरी तांणी एक भ्रमे घाल्लेलो आसा पळय आसुरी जनाक तांणी कशी लेखताचे आसुरी जन रुद्रू श्रेष्ठ विष्णू तागेल्या पशी उण्याचो इतके तरी म्हळ्यार पळय ताण तपसी करून आतां रुद्रा वलसान घेतला आनी वर निमून घेतला पळय अशी पुराय संशय आसुरी जना येता जाल्यार देवतेंक रुद्र सम सांगता सर्वोत्तम म्हळ्यार परमात्मूची म्हूण देवते पुरे सांगता आमकां तुगेले निमती सर्व संदेह परिहार जाल्ले म्हूण कडे कृष्ण जय म्हणून निमगिता रुद्रा म्हाका श्रेष्ठ पुत्र जावका तुगेले निमित्त म्हूण कळ्ळें कडेरी रुद्र सांगता तुका प्रद्युम्न म्हूण म्हणलेलो चेल्लो जाल्ला न्हय तोची हांव तुका दिल्लो चेल्लो म्हूण जन लेक्कोची म्हूण सांगता म्हळ्यार तुका हांव कशी चेडूं दिवचें कृष्णा तुजी सर्व जना सर्व दिवचे तसले योग्य तुका हांव कसले दिवचें ना जाल्यार जन तशी मोहीत जावची तुगेल पूत प्रद्युम्न मेगेल निमती जाल्लो म्हणून मोहीत जावची म्हणून सांगता इते पळय ते कशी म्हूण म्हळ्यार फुडें मन्मताक रुद्रान लाशिल्लें तेन्ना ती मन्मताल बायल रती आसना माय ती रुद्राले म्हाका मेगेल बामणां दिवका म्हूण सांगून मागता तेदन रुद्रान तिका सांगचें आसा कृष्णाल निमती तो वापस जन्मा येता तेदना तुका तुगेल बामण मेळटा म्हूण म्हणटना कृष्णाली आज्ञे ताजीन हांव आज्ञे म्हळ्यार कृष्णान रुद्राले मागल्या वरी लोका दिसता शिवाय कृष्णान मेगेल पुत्ता म्हाका दी म्हूण म्हळ्यार आज्ञे केल्या वरी जालें म्हळ्यार अनंगा दी म्हूण कोण मन्मताक मन्मत तागेलो पूत न्हय मनसिजा म्हणटात ताका कळ्ळें कृष्णाल मना दुखून जाल्लो तो म्हूण सांगून तशी कृष्णाल पूत म्हणटाचे तशी आतां कृष्णान मेगेल पुत्ता म्हाका दी म्हूण आज्ञे दिली रुद्राक म्हूण मध्वाचार्य सांगताचे तशी कडे त्याच प्रद्युम्न जावन तोच अनंग आशिल्लो कृष्णालो पूत तो अनंगू म्हळ्यार मन्मत तोच रुद्राल वरान मन्मत यो
प्रद्युम्न जावन आयलो म्हण जनांक दिसता तितलेची जाल्यार रुद्र मात कृष्णाक देवा हांव तुगेलो दासूची तुका हांव शरण येयला म्हाका तूं राखूं म्हणून न्ही नमस्कार करता आनी देवतेक सांगता कृष्ण इत्याक हांगा येयलो म्हूण म्हणल्यार पुत्र जावका म्हूण सांगून तपस्या करूं इत्या आयलो म्हळ्यार एकलो वक्र म्हूण म्हळेलो राक्षस तो ब्रह्मावरान ताका ब्रह्माले एक वर कसं म्हळ्यार ताणी निमगिलेलके ब्रह्मालागी कृष्णालो पूतू तत्काल जावचो मन्मतो सोणू विंगडाल निमती म्हाका मरण येवचें म्हळ्यार मन्मतो तागेले वर निमगुचके कितले चकचक्यतेर निमगीत पळय मन्मतो लासून गेला रुद्राल निमिती ताणे कृष्णान अवतार घेवन येतना तागेले पूत जावन येवका ते असाध्य म्हणले केले इत्या म्हळ्यार रुद्राल निमती मरण पावला रुद्रालेगी वर घेवेत नवे ताका वापस मन्मता जन्मा येना अशी करी म्हूण सांगून तशी आत्ता तो मन्मताल शिवाय विंगडाल निमती अवध्य म्हूण सांगून वर दिवका म्हूण ताजे खातीर ताकात मारका जाल्यार प्रद्युम्नाल जनन जावका मन्मतान वापस जन्मा येवका तशी कृष्ण ताका पोट्टा दुखून तागेले पोट्टान तूं घेवन येयला आत्त प्रद्युम्न जन्मा येता ताजे निमती तो वक्रासुरय मरता रानय लासून वतकय तेवे म्हळ्यार कृष्ण प्रद्युम्नाक तागेले तेजसान भोरून उज्ज हाडून तो रान आनी तो वक्रासूर दोग जनाकय लासून वापास प्रद्युम्नाक पोट्टा दवरून घेता म्हळ्यार तत्काल जालो तो प्रद्युम्न मागीर पोट्टा दवरून घेतिल्लो प्रद्युम्नाक मागीर रुक्मिणील निमती ताणें जनन हाडोचें म्हूण ये पुरे आमकां आयकतन कसं लाबा ये ओटू एक नमने मॅजिकशी जे सम बैसून आलोचना केल्यार कृष्णाक साध्य जावन वचूचें कसलें काम न्ही म्हूण आमकां कळटा पळय तशी आनी जाल्ले कुडले जन्म आयले कुडले प्रद्युम्न एक क्षण भितर युवक जाता म्हणून न्ही सांगतकय तो तशी एक क्षण भितर युवक जाल्लो केन्ना म्हळ्यार वक्रासुरा वधेन तो आतां पळय एक जन्म कृष्णान ताका पोट्टा दुखून भायर हाडयलें एक निमिश भितर होड जाल्लो वक्रासुरा वध केल्ले रान लासून घालें मागीर वापस कृष्णाल पोट्टा चमकलो मुखार रुक्मिणील गर्भान तो जन्मा येता मागीर शंबरासुरान ताका अपहरण करूस शंबरासुराल अरमनेंत आसतना एक क्षण भितर तो यव्वना येतकय म्हळ्यार 4 वर्ष भितर ताका 16 वर्स जाल्ले म्हणून हरिवंशान तो सांगताची हरिवंश वाजितन ह्या प्रेमना वता पळय आमकां पुरे कसली एक काणी कसली ताजे खातीर म्हणचे गुह्याती गुह्य गोप्तरत्व म्हणून म्हळ्यार परमात्माल विशय पुरे बारी गुह्य गंभीर गहन जावन आमकां अर्थ जायना म्हूण सांगून जवो ताजे खातीर ताका परमात्मा म्हणची न्हय मनशाल विशय आमी अर्थ करून घेवेत परमात्माल विशय आमी अर्थ करून घेवचे जायना जालें न्हय मागीर कृष्ण एक दीस भितर तपस केलेले आनी एक दिसा वरकासुरा मारले 3 दिसा तो तागेले गांवां चमकलो म्हूण द्वारके दुखून कैलासा चमकलो 3 दीस भितर अंत येयलो खंयच्यान तूं द्वारकेन तूं हरिवंशांत ते 12 वर्ष म्हूण दाखयला अंत भगवत भारत तात्पर्य निर्णयांत मध्वाचार्य सांगताची 12 गंटे दिसान तुले 2 गंटे 12 याम ताणें 12 वर्ष करून दाखयले एक दीस भितर म्हूण सांगून तशी आनी एकलव्याले बलरामाले पर युद्ध जेवचें आसा तें आमी पायच्या दिसाक पळोवया मागीर वापस महाभारता काणी समीचीन जावन कृष्णाल काणी समीत आमी आयकून घेता रसची महाभारत जता जता कृष्णाल मध्य मात्र तवरले कृष्णाल काणी कसली ती हरिवंश भागवत सकड टॅली करून महाभारताक मध्वाचार्यान भारत तात्पर्य निर्णयांत कृष्णाल काणी दिला तशी आमी दोन्ही समन्वय करून ऐकून घेवन वचा तशी आयचे दिसा कसं सांगला हें पुरे परमात्माले गुरुंगेल चरणारविंद समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्री हरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।